नमस्कार मंडळी, आजच्या आपल्या संक्रांत स्पेशल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण करणार आहोत खमंग आणि खुसखुशीत गुळपोळी। होळीला जशी पुरणपोळी तशी संक्रांतीला गुळपोळी तर हवीच। भरपूर सारण भरून सुद्धा टम्म फुगणारी आणि पहिल्यांदा करणाऱ्यांना सुद्धा सहज करता येईल अशा अचूक प्रमाणासहित गुळपोळीच्या रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण अर्धा किलो गुळाच्या पोळ्या करणार आहोत। गूळ किसून किंवा अशा प्रकारे अगदी बारीक तासून चिरावा। हा पहा, अशा प्रकारे मोठे खडे न ठेवता अगदी बारीक चिरून घेतला आहे, म्हणजे तो गरम केल्यावर लगेच विरघळतो। पोळी भाजताना गूळ जास्त बाहेर येऊ नये यासाठी या काही महत्त्वाच्या टिप्स आहेत। अर्धा किलो गूळ हा या वाटीच्या मापाने पूर्ण भरलेल्या 4 वाट्या झाला आहे। आता पुढील सर्व साहित्य आपण याच वाटीच्या मापाने घेणार आहोत। आता गॅस चालू करून पाऊण वाटी तीळ भाजून घेऊया। हे अनपॉलिश्ड गावरान तीळ आहेत, जे खूप पौष्टिक असतात आणि चवीलाही छान असतात। तीळ असे तडतडेपर्यंत भाजून घ्यावे। भाजले गेल्यावर त्याचा रंगही थोडा लालसर असा होतो। सर्व जिन्नस एक एक करून भाजून घेणार आहोत, मग ते थंड झाले की मिक्सरमधून काढायचे आहेत। आता कढईत पाव वाटी खसखस घालूया, तीही तशीच भाजून घेऊया। भाजून झाल्यावर असा त्याचाही रंग बदलतो, ती सुद्धा बाजूला ताटात काढून घेऊया। आता अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं भाजून घेऊया। सुकं खोबऱ्याचाही असा हलकासा लाल रंग झाला आहे, तेही आपण काढून घेऊया। हे अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट आहे। माझ्याकडे तयार होतं, पण तरी अजून थोडं मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। तुमच्याकडे रेडी कूट नसल्यास अर्धी वाटी शेंगदाणे भाजून त्याचे कूट करावे। कढईत 4 टीस्पून तेल घालून त्यावर अर्धी वाटी बेसन भाजून घ्यावे। भाजताना तेल किंवा तूप कशाचाही वापर केला तरी चालेल। बेसन थोडं सुकं वाटल्यामुळे त्यात मी अजून साधारण 1 टीस्पून तूप घातलं। साधारण 10 ते 15 मिनिटं भाजल्यावर बेसन असं लालसर भाजून झालं आहे। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला रेसिपींचे अपडेट्स लगेच मिळतील। आता त्याच कढईमध्ये मगाशी आपण चिरलेला अर्धा किलो गूळ घालूया। त्यात अगदी थोडं, म्हणजे पाववाटीपेक्षाही कमी पाणी घालूया। आपल्याला गूळ फक्त वितळवायचा आहे। बारीक चिरलेला असल्यामुळे तो अगदी 2 मिनिटात वितळून होईल। गॅस बारीक ठेवावा, कारण कढई गरमच आहे। गॅस मी आधीच बंद केलेला आहे। फक्त गूळ वितळेपर्यंत असे ढवळत राहावे।
म्हणजे त्यात बारीक खडे राहणार नाहीत। आता मिक्सरमधून बारीक केलेले सर्व साहित्य त्यात घालूया। आपण भाजून घेतलेला प्रत्येक पदार्थ मिक्सरमधून जितका बारीक होईल तितका बारीक कुटून घ्यावा आणि मग तो गुळात मिक्स करावा। चमच्याने चांगले मिक्स करून सर्व एकजीव करून घ्यावे। त्यात 2 टीस्पून वेलची पूड घालूया आणि अंदाजे 1 टीस्पून जायफळ किसून घालूया। आता हे गरम असल्यामुळे मिश्रण पातळ वाटत आहे, पण जसा गूळ गार होईल तसे हे मिश्रण आपोआप घट्ट होते। हे सारण आता थोडं कोमट झालं आहे। कोमट असेपर्यंत आपण ते एका डब्यात भरून ठेवूया। आता आपण पीठ मळून घेऊया। त्यासाठी मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय, 1 वाटी मैदा आणि अर्धी वाटी बेसन घेतलंय। मैदा घ्यायचा नसेल तर 3 वाट्या कणिक घेऊ शकतो। त्यात चवीसाठी अगदी थोडं म्हणजे पाव टीस्पून मीठ घालूया। 2 टेबलस्पून तेल गरम करत ठेवलं आहे। हे गरम झालेलं मोहन त्या पिठात घालूया। मोहन सर्व पिठाला लागेल असं व्यवस्थित मिक्स करून घ्यावं। आता थोडं थोडं पाणी घालून ही कणिक मळून घेऊया। नेहमीच्या पोळ्यांसाठी जशी कणिक भिजवतो तशीच मीडियम घट्ट भिजवायची आहे। जास्त घट्ट नाही आणि जास्त सैलही नाही अशी कणिक भिजवली। आता 15 ते 20 मिनिटं ती अशीच झाकून ठेवूया। आपल्याला हे पाऊण भांडं इतकं पाणी लागलं। सारण गार होऊन ते घट्ट झालं आहे, ते थोडं मोकळं करून घेऊया।
मी आत्ता अर्ध्या सारण्याच्याच पोळ्या करणार आहे. अर्धं सारण तसंच ठेवून देणार आहे. हे सारण महिनाभरसुद्धा फ्रीज बाहेरही टिकतं. आपण याचे गोळे करूया. ज्या आकाराच्या पोळ्या करायच्या आहेत त्या अंदाजाने तेवढ्या आकाराचे गोळे करूया. सारणाचे 8 गोळे झाले. आता कणकेचे सुद्धा 8च गोळे करूया. कणकेचा गोळा हा सारणाच्या गोळ्यापेक्षा थोडासा मोठा केला आहे. गुळपोळी करताना तव्याला गुळ चिकटतो, त्यासाठी हे असं जाड फडकं ओलं करून घ्यायचं. ते आपल्याला तवा पुसायला लागेल. घेतलेल्या गोळ्याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत. पोळ्या लाटताना तांदळाचं पीठ घ्यावं, म्हणजे पोळी लाटताना सरकायला मदत होते. असे 2 छोटे गोळे लाटून त्याच्यामध्ये सारण भरावं. आज सारण भरून दोन्ही कडा बंद करून घ्याव्या आणि गूळ वरवर सरकेल अशा प्रकारे पोळी लाटावी. पोळी लाटून झाल्यावर जर का कडा राहिल्या असतील तर त्या अशा कटरने कापून टाकाव्या. करंज्या करताना जे कातणं आपण वापरतो त्याने कापलं तरीसुद्धा चालेल. अगदी सारणाला चिकटून कापू नये, बाजूला थोडीशी जागा ठेवावी. आवश्यकतेनुसार गॅस मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवून पोळी शेकून घ्यावी. एका बाजूनी थोडी खरपूस भाजली गेल्यावर मगच परतावी. ही बघा आपली पोळी कशी छान टम्म फुगली आहे. एका बाजूनी चांगली भाजली गेली आहे. आता ती परतूया. अशा प्रकारे ती एकदाच परतावी. सारखी सारखी परतली तर उलट न लागून पोळीचा गूळ बाहेर येऊ शकतो. दोन्ही बाजू छान खरपूस भाजून घ्याव्या. आता दुसरी पोळी करण्याआधी तवा ओल्या फडक्याने पुसून घेऊया. दुसरी पोळी आपण थोडी वेगळ्या प्रकारे करणार आहोत. यावेळी आपण मोदक जसा करतो कणकेची पारी करून
त्यात सारण भरणार आहोत. पारी करताना मध्यभाग जाडा ठेवावा. त्यात सारण भरून मोदकासारखे बंद करावे आणि गोळा तयार करावा. तांदळाच्या पिठात घोळवून त्याची पोळी लाटावी. असं हाताने दाबून गूळ कडेपर्यंत पसरून घ्यावा. ही सारण भरण्याची पद्धत मला जास्त योग्य वाटते, कारण ह्यात सारण कडेपर्यंत छान पसरते. पोळी आलटून पालटून दोन्ही बाजूंनी लाटली की गूळ शक्यतो बाहेर येत नाही. वा, ही पोळीसुद्धा मस्त फुगली आहे. एका बाजूनी चांगली भाजली गेली की मगच परतावी. अंदाज येत नसल्यास हलकेच खालची बाजू थोडीशी वर करून चेक करावे. आपण घेतलेल्या साहित्यात साधारण मीडियम आकाराच्या 15 ते 20 पोळ्या होतात. अशा प्रकारे ओल्या फडक्याने तवा पुसून आता आपण बाकीच्या पोळ्याही करून घेऊया. माझ्या सर्व पोळ्या करून झाल्या. तुम्हाला दाखवलेल्या 2 पद्धतींपैकी जी आवडेल त्या पद्धतीने या संक्रांतीला तुम्ही नक्की गुळपोळ्या ट्राय करा. अशा या खमंग आणि खुसखुशीत अशा गुळाच्या पोळीवर तुपाची धार तर हवीच. मी तर हे ताजं कढवलेलं कणीदार साजूक तूप त्यावर घालणार आहे, म्हणजे गुळपोळीचा खमंग स्वाद आणि द्विगुणित होईल. गुळपोळी आपण अर्धी करून बघूया. आतमध्ये कसं भरपूर सारण छान भरलं गेलं आहे ते. वा, सुंदर. चला तर मग आम्ही आता ही स्वादिष्ट गुळपोळी खातो. तुम्हीसुद्धा या संक्रांतीला नक्की ही गुळपोळी करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटू. बाय बाय.